नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आहे आपल्यासोबत पल्लवी। तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। मुंबई मनपात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या रातोरात बदल्या, महापौरांच्या वार्डातील अधिकाऱ्यांची ट्रान्सफर। रुपाली चाकणकरांचा राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा अखेर राजीनामा। होर्मुझच्या समुद्रात तणाव वाढला, इराणचे धाडसी पाऊल, चीनला धक्का। पंखा लावण्यावरून वाद, राज्यातील विद्यापीठात तरुणीकडून विद्यार्थींवर हल्ला। श्रीपाद छिंदम सभागृहातून बाहेर, अहिल्यानगर मनपा बैठकीत गोंधळ। पंतप्रधानांची महत्त्वाची बैठक, 15 राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित, फडणवीसांकडून कौतुक। केंद्राचा निर्णय, व्यावसायिक एलपीजी कोटा 50% वरून 70% पर्यंत वाढला। रत्नागिरीत रस्त्याचा प्रश्न तीव्र, 8 दिवसात काम न झाल्यास रास्ता रोकोचा इशारा। ऊर्जा संकटाचा फटका, एशियाई देशात वर्क फ्रॉम होम व लॉकडाऊनची स्थिती। कर्नाटकात आमदारांना उद्घाटन सामन्याची व्हीआयपी पास देण्याचा निर्णय। हॉटेल बिलात एलपीजी चार्ज दिसल्यास पैसे देऊ नका, सरकारचे कडक आदेश। लडाखमध्ये हिमस्खलन, 7 जणांचा मृत्यू, श्रीनगर लेह महामार्ग बंद। जावळ करून परतताना अपघात, उभ्या ट्रकला पिकअपची धडक, मृत्यू। ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह बोगदा प्रकल्पाच्या मुख्य कामाला सुरुवात। दुपारी 12 ते 4 बाहेर पडणे टाळा, उष्णतेचा धोका वाढला। राज्यात पुन्हा पावसाचा इशारा, हवामान विभागाचे अलर्ट। माणिकराव कोकाटेंवर कार्यवाहीची मागणी, अशोक खरात प्रकरणावरून आरोप। खडसेच्या लेकीची चाकणकरांवर टीका, 2 ओळीच्या राजीनाम्यावर माज उतरला। नाशिकमध्ये आणखी एक गुन्हा, अशोक खरात प्रकरणात महिलेसोबत गैरप्रकार। बॉम्बे हायकोर्ट न्यायाधीशाची 6 लाखांची फसवणूक, आरोपी अटकेत। मुलीला रात्रभर उलट टांगून मारहाण, वडील पोलिसांच्या ताब्यात। दिल्ली पोलिसांची कार्यवाही, हिमांशू भाऊ गँगची 2 शूटर महाराष्ट्रातून अटकेत। धुरंधर 2चा बॉक्स ऑफिसवर धडाका, 9 दिवसात 700 कोटीचा टप्पा पार। आयपीएल पूर्वी शुभमन गिलने मुंबईत घेतला लक्झरी फ्लॅट, किंमत चर्चेत। सौदीतील प्रिन्स सुलतान एअर बेसवर इराणी हल्ला, 10 अमेरिकन सैनिक जखमी। सध्या इतकंच, बघत रहा लोकतंत्र मिरर।